नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्थला भेटलेले ट्विन गिफ्टमधले एक घड्याळ हे काव्याकडून खाली पडते आणि ते फुटते. त्यानंतर त्या ठिकाणी मानिनी येते आणि पार्थला विचारते, कशाचे काच आहे. त्यावेळेस पार्थ हा मानिनीला बोलतो, आई, माझे क्लायंट आले होते ना, त्या क्लायंटने काव्य आणि मला एक ट्विन वॉच दिली होती. त्यातले माझे वॉच ही काव्य पाहत असताना तिच्या हातातून एक घड्याळ आणि खाली पडले आणि फुटले. आणि मानिनीच्या मनामध्ये संशय येतो आणि ती विचार करते, खरंच पडलं असेल की काव्याने मुद्दामून पाडले, असा विचार ती करते. तर तिकडे आपण पाहतो वसुंधरा ही रम्याला म्हणते, आता बघ, मी जीवाच्या जीवनामध्ये एक असा सुरुंग फिरणार आहे आणि त्या सुरुंगाचा स्फोट हा नंदिनीच्या जीवनापर्यंत होईल. आता बघ मी काय करते. तिकडे आपण पाहतो नंदिनी ही जीवाला बोलण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा जीवा हा तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो, नंदिनी, काय आहे तुझं, बस आता बस, यानंतर मला काहीही बोलायचं नाही. असे बोलून तो तिथून रागात निघून जातो. तेव्हा नंदिनीला फार वाईट वाटलेले असते. तर आता पुढे येणाऱ्या भागामध्ये वसुंधरा व रम्या ही कशा प्रकारे जीवा व नंदिनीला एकमेकांपासून दूर करणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.